माझ्या वाढदिवसाचं औचित्य म्हणून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा म्हणजे शिक्षक नाही तर संस्था असेल त्या संस्था मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा 130 लोकांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे। येस, आणि या प्रसंगी मगाशी आपले अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किडीकर साहेब शुभेच्छा देऊन गेले आहेत आणि आता आपणच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर साहेब, शिवसेनेचे गटनेते आदरणीय श्रीधरदादा पाटील, नगरसेवक अरुणजी सुरवळ, नवनिर्वाचित नगरसेवक सगळे आहेत, नगरसेविका आमच्या स्वप्नाताई पाटील, त्यानंतर सोलोळीताई पाटील, त्याचबरोबर माझे गुरु आदरणीय रमेश जाधव सर, सल्लागार चंद्रकांत पवार सर, सल्लागार संजय सर, प्रवीणजी पाटील, विठ्ठलजी गोरे, आपल्या भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे सदस्य राज्यस्तरीय कार्यकारी सदस्य विकासजी पाटील, विचे सर, आता चालले सुनील जगताप सर, प्रशांतजी भामरे सर, दवडे सर, एल.आर. अण्णा सर, त्यानंतर आमचे महेंद्र पाटील सर, गणेशजी पाटील, पाठीमागे बसलेले आमचे भामरे सर, गोलब सर, आमचे पटेल सर, आमचे अवगल बोगले सर, नंतर आमचे सचिव अरुण भोईर सर, महेशजी कुडू, आमचे स्वप्नीलजी गायकर, गजाननजी पाटील, डोकले सर आणि पाठीवर बसलेले आमचे दोतर्डे सर, अरविंदजी पाटील, लोंढे सर, अनिल पाटील, सर्व सल्लागार, दिवाकर राऊत सोडवणे सर, सूर्यवंशी सर आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय जिल्हाध्यक्ष इकडे आमचे दळवी सर आहेत, जोहरे सर आहेत, सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आता सगळे तोंडपाठ आहेत ना, हे सगळे कार्यकर्ते तोंडपाठ आहेत, कोकणातले सगळे कार्यकर्ते तोंडपाठ आहेत। आमचे बंधू तुकारामदादा मात्र नगरसेवक या ठिकाणी आले, तर सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि समोर बसले या ठाणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनो, तात्या वाढदिवस करणं म्हणजे केक कापणं आणि पार्टीतून वाढदिवस करणं असं पूर्वी चालायचं, पण मी एक संकल्प केला की आपला एक वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या माध्यमातून एक चांगलं काहीतरी कार्य करूया, एक प्रेरणादायी कार्य करूया, म्हणून गेल्या 10 ते 15 वर्षापासून या ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे, पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, 3 जिल्ह्यातले पुरस्कार सोहळे आतापर्यंत आपण घेतले आहेत। असे दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातल्या जवळजवळ 120-130 लोकांना आपण सन्मानित करत आहोत। त्यामध्ये संस्था असेल, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर असतील, ज्याने ज्याने आपल्या शाळेसाठी योगदान दिलं आहे, विद्यार्थ्यांसाठी योगदान दिलं आहे, काहीतरी चांगलं कार्य केलं आहे, संशोधनात कार्य केलं आहे, एक एक पै जोडून संस्थाचालकांनी संस्था उभारल्या तात्या। आज आपण आदर्श सारख्या शाळेचे, मोठ्या शाळेचे 11,000 विद्यार्थी असलेल्या शाळेचे संस्थाचालकात आपल्याला माहिती आहे की शाळा सुरू करण्यासाठी किती परिश्रम त्यावेळेला घ्यावे लागले होते। अशी शाळा उभारली आहे, अशा नामवंत संस्थाचालकांचा विशेष एक त्यांच्या पाठीवर थाप म्हणून पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। मुख्याध्यापकाला काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं असतं, शिक्षकातील, विद्यार्थ्यातील, पालकातील सगळ्यांचा संगम एकत्र करून त्यांचं नेतृत्व स्वीकारून अत्यंत प्रभावीपणे काम करतात। अशा प्रभावीपणे काम करणारे मुख्याध्यापक असतील, जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, आपल्या परिश्रमातून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक करत आहेत। अशा शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य पाहून आणि शिक्षकेतर कर्मचारी, तो आमचा शिपाई असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, ग्रंथपाल असेल, लिपिक असेल, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे कर्मचारी या शिक्षण विभागातले शाळेतले आहेत। त्यांचं सुद्धा कार्य लक्षात घेऊन आपण त्यांना आज सन्मानित या ठिकाणी करत आहोत आणि त्याकरता हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। मंत्री महोदय थोड्याच वेळामध्ये आपल्या कार्यक्रमाला येत आहेत, आचारसंहिता आणि प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त आहेत, पण त्यांनी मला दोघेही मंत्र्यांनी सांगितले की उशिरा का होईना मी
आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येऊ, पण तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात करून द्या. म्हणून आपण प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. तात्या, शिक्षकांचे प्रश्न अनेक आहेत हो, पण ज्ञानेश्वर मध्ये भक्कमपणे त्याला हे करण्यासाठी, सामोरा जाण्यासाठी या ठिकाणी तुमचं नेतृत्व म्हणून काम करत आहे. असू दे अनेक प्रश्न, किती प्रश्न असतील